चारू आहे, चारू. तुझ्या अख्ख्या खानदानाला पुरून उरेल, समजलं? चारू, चारू सोड. त्रास होतोय, त्रास होतोय ना? मलाही खूप त्रास होतो जेव्हा तू श्रीनूच्या जवळ जातेस. माझा जीव गुदमरतो जेव्हा श्रीनू तुझ्याशी चांगला वागतो. होतो ना, खूप त्रास होतो. ओवी, आता मी तुझा नुसता गळा धरलाय, पण जर तू श्रीनूला माझ्यापासून हिरावून घेण्याचा प्रयत्न केलास ना, तर मी तुझा जीव घ्यायला कमी करणार नाही. जे मला हवं असतं ते मला मिळणार नसेल तर मी ते दुसऱ्या कोणाचंच होऊ देत नाही. खोटं वाटतं तर मंजू आत्याला विचार. मला एकदा बाहुली हवी होती, ती माझ्या मैत्रिणीकडे होती. सरळ मागितली, नाही म्हणाली. पण त्या बाहुलीने ती सुद्धा खेळू शकली नाही. कारण माहितीये, कारण मी ती उकळत्या पाण्यात टाकली. खोटं सांगते ही बंधू काका. हिने आता माझा गळा धरला होता आणि मला धमकी सुद्धा दिली की जर मी श्रीनूला सोडून नाही गेले तर ही माझा जीव घेईल. अच्छा, असा या ओवी बोलली? खरंच खरंच बंधू काका, तुमची शपथ. ही मला असं सुद्धा म्हणाली की जर श्रीनू हिचा झाला नाही तर ती त्याला माझाही होऊ देणार नाही. हे बाय माझे, खराच की काय? चारू, अगो किती खोटा बोलशील. या बघ, मी ओवीला चांगलं ओळखते आणि तुका पण ना आता मी चांगलाच ओळखूक लागले. सगळ्यात महत्वाचा ह्या की ह्या सगळा ओवीकडून ऐकण्यासाठी तू इकडे आलीच का? पण या बघ, तुका शेवटचं सांगून ठेवते, या पुढे मांगरात पाऊल टाकायचं नाही, कळला मा? चला तर मुकट्याने घराकडे. बंधू काका, काय झालं? तुम्ही दोघे इकडे? काय नाही, असं दिलं मी. निशी, ओवी आज रात्री एकटीच आहात, तर तिच्यासोबत थांबशील की डुगुक पाठवू? अरे पाठवलंच तरी चालेल, तशी मी थांबणारच याच्यासोबत. काळजी घ्यावा दोघांनी रात्री, कारण हल्ली ना कोणाचा काय सांगता येत नाही. वा 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 लाली वा. लाली, लाली तू म्हणजे ना आपल्या पोटच्या पोराच्या आयुष्याची ना वाट लावायला टपून बसलेली जगातली एकमेव आई आहेस. खरंच. लाली, अगं सुधार ग सुधार, आता तरी सुधार. ओ, तुम्ही जरा गप बसा. तुमका यातला काय कळत नाही. हा, तुम्हाला दोघींना बोलून ना काही उपयोग नाहीये. करा करा, तुम्हाला काय वाटेल ते करा. तोंड काळं करा, नाही तर काहीही करा. जा दे. हो, लाली आत्या एक एक करून या घरातले सगळे माझ्या आणि श्रीनूच्या लग्नाच्या विरोधात जायला लागलेत. तुम्ही माझ्या बाजूने आहात त्यामुळे मला फरक पडत नाही. लाली आत्या, अजिबात वेळ घालवायला नको. श्रीनूची वायवा झाली ना की लगेच तुम्ही माझं आणि त्याचं लग्न लावून द्या. आणि हो, आता ते साखरपुडा वगैरे काही नको, डायरेक्ट लग्न. हा ठीक हा, ठीक हा. आगे तुझ्या बापाशी ना फोन कर, मी बोलतोय त्यांच्याशी. हा, हा. किंवा माझे ओवी, हो काय या मी केले असते ना. अगं तुम्ही रात्रभर काम करून आलात, दमला असाल ना, खाऊन घ्या आधी. उमा, आपली एक लेक गाव सोडून चालली आहे म्हणून सर्वेश्वरांनी
दुसरी लेक आपल्या पदरात टाकला आणि म्हणायचा. होवी तू पण घे नाश्ता करू. नाही मावशी, तुम्ही खा, मी नंतर घेईन खायला. ओवी, चांगला झाला हा नाश्ता. मावशीनेच शिकवलंय ना. अगो पण तू केलंस ना छान, त्या पण मी नसताना घरात. थँक्यू मावशी. ओवी, तुझा आज तो ऑनलाईनचा क्लास नाहीये? नाही दादा, ॲक्च्युली मी ती स्टुडंट्सला लिहिण्याची एक्सरसाइज दिली आहे. सो आज तिकडे सायबर कॅफेमध्ये नाही जायचं आहे. अरे वा, काय बरा झाला. म्हणजे तेवढाच पोरांका सुट्टी मिळाल्याचा आनंद पण होईल. मी काय म्हणते, निशी नीरज मुंबईत जातात ना, मग त्यांच्यासाठी काहीतरी गावचा खाऊ करून देऊ गोया. तू आता घरी असस तर तुझी पण मदत होईल. काय वाटतं? हो चालेल. आई, निशी, दादा आलात तुम्ही? हे काय नाश्ता करतात? मी नाश्ता घेऊन आले होते तुमच्यासाठी. तू नाश्ता आणलाय, चांगलंच केलंस, पण थोडासा उशीर झाला. म्हणजे ओवीने आम्हाला आंबोळ्या करून दिले. निशी, मी तुला काल रात्री काय बोलले होते, इथली अजिबात काळजी करायची नाही. हो ग बाई, आता तुझी आज्ञा मी यापुढे पाळेन. झालं? गुड.